मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीनं मुंबई महानगरामध्ये जे लोक भाडेकरू तत्वावर खाजगी मालकीच्या घरामध्ये राहतात, कोणत्याच प्रकल्पामध्ये ते येत नाहीत, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली तरी बी लोकांना राहण्यासाठी योग्य पद्धतीचं घर नाही. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, निवारा करण्यासाठी ते भाडेतत्वावर खाजगी मालकाच्या घरामध्ये राहतात. सरकारनं 2024ला जे उद्दिष्ट दिलेलं आहे, 2024 ते 2029 पर्यंत कोणी इथं बेघर राहणार नाही, या शासन निर्णयाचा, या परिपत्रकाची अंमलबजावणी आमच्या मुंबई महानगरात झाली पाहिजेत. आणि जे लोक भाडेकरू तत्वावर राहतात त्यांचं ज्या ज्या क्षेत्रामध्ये येते महानगरपालिकेच्या, त्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातील यशवाड असेल, तिथलची यंत्रणा असेल, महानगरपालिकेची यंत्रणा असेल, आम्ही जी यादी दिली त्या यादीचं येत्या आठवड्यापासून प्रत्येक घरात जाऊन भाडेकरूच्या घरात जाऊन त्याचं सर्वेक्षण करा. त्यांचं घर आहे की नाही आहे, त्यांना घराची आवश्यकता आहे की नाही, हे जे काय सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण करा. अन्यथा मोठ्या नाईलाज असतो. आम्ही जे आता आमचा जो एरिया असते विक्रोळी, हा मला वाटतं मुलुंड तहसीलच्या अंडरमध्ये येते, यशवाडमध्ये भांडूप. तर आम्ही तहसीलदाराला उद्या निवेदन देणार आहे. हे पत्रकार परिषद झाली की उद्याच तिथे, आणि तिथे परवाच्या दिवसापासून आम्ही बेमुदत मंडप टाकणार आहे. जोपर्यंत आमच्या परिवाराचं, जोपर्यंत जे लोक भाडेकरू तत्वावर आमच्या मुंबई महानगरमध्ये राहतात, आम्ही यादी सादर केलेली आहे. ती यादी त्याची खातरजमा करण्यासाठी सर्वांसाठी घरे या धोरणाच्या अनुषंगाने त्यांच्या परिवारासोबत जाऊन ते त्याला सर्वेक्षण करायला पाहिजेत. नाहीतर आम्ही तिथे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे. आता प्रत्यक्ष आता आमची भेट कोणासंग झालेली नाही, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी बी आणि एकनाथ भाऊ बी, या दोन्ही लोकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना दिलेलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेचे जे उपसचिव आहेत, ज्यांच्याकडे गृहनिर्माणचं काम आहे, त्यांना भेटून सुद्धा आम्ही ती यादी त्यांच्याकडे सादर केलेली आहे.